बाळांनो, आपल्या शाळेच्या परिसरात एक मंदिर आहे. त्या मंदिराच्या पायऱ्या आपल्या आरूनं चढली पण उतरली पण. पण त्या पायऱ्यांना आपण काय केलं होतं, नंबर दिले होते. आपली आरू फर्स्ट नंबरच्या पायरीवरून नंतर कोणत्या नंबरच्या पायरीवर, 2 नंबरच्या, 3 नंबरच्या आणि 4th नंबरच्या पायरीवर जाऊन ती थांबली. म्हणजे ती कसं गेली रे, चढत चढत गेली. आता आपण सकाळी परिपाठाच्या वेळेस पण तुम्हाला मी रांगा करायला लावते का नाही? मग ते रांगा करते वेळेस काय म्हणते रे, सर्वात पुढे कोण थांबायचं म्हणते? म्हणजे छोटा मुलगी म्हणजे कोणती? उंचीनं कमी का कशा? उंचीनं कमी असलेल्या मुली आपण सुरुवातीला थांबतो आणि नंतर त्याच्यापेक्षा उंचीनं जास्त असलेली, त्यापेक्षा उंचीनं जास्त असलेली असं थांबतो ना. म्हणजे हे काय करतो आपण, एका ऑर्डरनुसार मुलींना थांबवतो किंवा मुलांना थांबवतो आपण, विद्यार्थ्यांना. त्याचप्रमाणे आपल्याला पण अंकामध्ये काही अंक दिलेले असतात. आता 7, 5, 3 असं नंबर दिलेले असतील तर त्यांना पण एका जे सांगितले त्या ऑर्डरनुसार आपल्याला लावायचं असते. आता इथं पहा, हे आपल्याकडे साहित्य आहे. आपल्या शैक्षणिक साहित्याची जी पेटी आहे ना, त्या पेटीमधलंच हे साहित्य. ह्या साहित्याला पण काही इथं अशा पायऱ्या आहेत आणि प्रत्येक पायऱ्याला नंबर दिलेला आहे. दिसतोय का सर्वांना? हां. किती नंबर दिलेले आहेत? कुठून नंबरची स्टार्टिंग झाली आहे? 1 पासून ते 10 पर्यंत. बघा, सर्वात छोट्या नंबरची पायरी आहे आणि पायरी पण छोटीच आहे ना. बघा इथं बघा, हे खाच्या 1च आहे ना, इथं खाचे 2 आहेत, इथं 3 आहेत. असं वाढत वाढत जाऊन कुठंपर्यंत आहेत? 10 पर्यंत आहेत. म्हणजे हे नंबर वाढलेले आहेत. जेव्हा नंबर वाढलेले असतात, आपण सुरुवात करतो छोट्या नंबरपासून, म्हणजे स्मॉलेस्ट नंबरपासून जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा त्या ऑर्डरला काय म्हणायचं आहे? असेंडिंग ऑर्डर. काय म्हणायचं वेळानं? मग ह्या साईडनं ह्या पायऱ्यांच्या आपण इथून असं बोट फिरवलं तर आपण कोणती ऑर्डर लावलो? असेंडिंग ऑर्डर. म्हणजे असेंडिंग ऑर्डरमध्ये काय करतो, सर्वात जी स्मॉलेस्ट वस्तू असते किंवा सर्वात स्मॉलेस्ट नंबर असतो तो सुरुवातीला घेतो. आता इथं आपल्याकडे बॉटल आहेत. आता ह्या बॉटलचा आपल्याला असेंडिंग ऑर्डरनुसार, ह्या बॉटलचा आपल्याला असेंडिंग ऑर्डर लावायचे. ऑर्डर कशी लावायचे? असेंडिंग. मग असेंडिंग ऑर्डर लावते वेळेस मी काय सांगितले आता, सुरुवातीला कोणती बॉटल येईल? सर्वात स्मॉलेस्ट असलेली बॉटल सुरुवातीला येईल. आपण असं लावू. नंतर कोणती येईल? मोठी. नंतर कोणती येईल? ही. असं लावू आपण. हां, असं बघा. हे सर्वात छोटी, त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी. म्हणजे सर्वात बिगेस्ट बॉटल कोणती आहे? हे. सर्वात स्मॉलेस्ट बॉटल कोणती आहे? मग ह्या ऑर्डरला काय म्हणायचं? असेंडिंग ऑर्डर. समजलं बाळांनो? तर मी असेंडिंग ऑर्डर कसं लिहितात ते लिहून दाखवते तुम्हाला. असेंडिंग ऑर्डर. मला सांगा बाळांनो, आपली आरू पायऱ्यात चढत होती का उतरत होती रे? चढतच होती, आहे ना. असं एक आता इथून हे असं चढायचंच आहे आणि हे कोणती ऑर्डर आहे? असं चढायचं म्हणून असेंडिंग. यालाच काय म्हणतात? चढता क्रम सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? आता चढता क्रम पण म्हणतात. कसं लिहितात बघा, चढता क्रम. आता मी काही इथं नंबर लिहिते. 9 लिहिला बघा, किती लिहिते ते? किती लिहिला रे? 98. नंतर किती लिहिला? 5 लिहिलाय. किती लिहिलाय? 5 लिहिलेला आहे. आता आपल्याला असेंडिंग ऑर्डर लावायचे. असेंडिंग ऑर्डर लावते वेळेस सुरुवातीला कोणता नंबर घ्यायचा? काय घ्यायला पाहिजे? हाताखाली घ्यायला. नंतर कोणता घ्यायचा? 9. नंतर कोणता घ्यायचा? समजलं बाळांनो? समजलं तुम्हाला? असेंडिंग ऑर्डर आपल्या लक्षात ठेवायचं. आपल्या रांग आपण कशाला लावतो रे? असेंडिंग ऑर्डरनुसार लावतो. मंदिराच्या पायऱ्या आपण कसं चढतो? आपण असेंडिंग ऑर्डरनुसारच चढतो. समजलंय? मग असेंडिंग ऑर्डरमध्ये काय घेतो? मग सुरुवातीला आपण स्मॉलेस्ट नंबर सुरुवातीला घेतो. आता आपण पायऱ्या, आपल्या आरूनं ते पायऱ्या चढली.
पायऱ्यात चढून का आरू तिथंच थांबली का रे? ते उतरली असेल ना? हा, उतरते वेळेस मग ती कसा उतरेल? मग वर गेलेला तो सर्वात मोठा नंबर असेल ना. आता इथं आपण हे पायऱ्यात चढलो बघा, ह्या शैक्षणिक साहित्याच्या इथून पायऱ्यात चढले आपण. चढत चढत कुठल्या पायरीवर जाऊन थांबलो? 10 नंबर सर्वात बिगेस्ट आहे ना. मग इथून आपण खाली उतरणार का? आता उतरते वेळेस काय करतो आपण? मग बिगेस्ट नंबर वरून खाली उतरतो. मग सर्वात बिगेस्ट नंबर कोणता इथं? 10 नंबर पासून उतरत उतरत आपण कुठे येणार? फर्स्ट 1 नंबरच्या म्हणजे फर्स्ट नंबरच्या पायरीवर येणार है ना. म्हणजे आपण सर्वात बिगेस्ट नंबर कडून खाली येणार आहेत. आता इथं आपल्याकडे हे ठोकळे आहेत. ठोकळे असल्यानंतर सर्वात बिगेस्ट ठोकळा कोणता आहे? हा लावल्यानंतर आपण हा लावणार. त्याच्यानंतर हा थांब ओम, ओम बाळा थांब. हे नंतर कोणता लावणार? नंतर कोणता येईल? नंतर असा लावलेला आहे ना. मग आता ह्या साईडकडून जर पाहिलं तर हा सर्वात मोठा आहे ना ठोकळा. मग इथून जेव्हा आपण मोठ्या नंबरकडून छोट्या नंबरकडे जातो तेव्हा आपण कोणती ऑर्डर लावतो? डिसेंडिंग ऑर्डर. कोणती लावतो बाळा? डिसेंडिंग ऑर्डर. जेव्हा आपण पायऱ्या उतरतो तेव्हा कोणती ऑर्डर असते? ते डिसेंडिंग ऑर्डर असते. आता इथं आपल्याकडे बघा हे नंबर आहेत. आता हे नंबर किती आहेत सांगा? हे किती आहेत? 1 7 आणि हे अरे 6 उलट पकडले. हे किती आहेत? 6. मग आपल्याला आता कोणता लावायचं? डिसेंडिंग ऑर्डर लावायचे. तर सुरुवातीला कोणता नंबर येईल सांग? 9. नंतर कोणता येईल? 8. नंतर कोणता येईल? 7. नंतर कोणता येईल? 6. नंतर कोणता येईल? 1. म्हणजे हा कुठं लागेल? असा लागेल है ना. 1. हा कोणता नंबर झाला मला? ही कोणती ऑर्डर झाली? डिसेंडिंग ऑर्डर. पण आराध्या बसले ना, आराध्याच्या साईडनं म्हणजे इकडून पाहिलं तर हे कोणती ऑर्डर असेल रे? असेंडिंग ऑर्डर असेल. आणि इकडून पाहिलं तर मग समजलं का बाळांनो? असेंडिंग ऑर्डर मध्ये आपण काय करतो? सुरुवातीला छोटा नंबर घेतो आणि डिसेंडिंग ऑर्डर मध्ये मोठा. आता डिसेंडिंग ऑर्डर कसं लिहितात ते मला सांगते. काय लिहिलं? आता डिसेंबर मी काही माझ्याकडे नंबर लिहिते, तुम्ही एक नंबर सांगा बघा. 92. नंतर सांगा किती? अरे एक जण सांगा. 40. आता डिसेंडिंग ऑर्डर लावायची आपल्याला. सुरुवातीला कोणता नंबर येईल? 93. शाबास. डिसेंडिंग ऑर्डर लावायची 92. 40. समजलं बघा तुम्हाला आता डिसेंडिंग ऑर्डर कसं लावायचं आणि असेंडिंग ऑर्डर कशी लावायचं. आता तुम्ही काय करायचं बाळांनो? 3 कॉलम करायचे. 1 2 3 आणि इथं काय लिहायचं? नंबर. इथं नंबर्स लिहायचं. इथं काय लिहायचं? असेंडिंग ऑर्डर. ऑर्डर खाली आलं तरी चालते बसत नसेल तर. आणि इथं लिहायचं डिसेंडिंग ऑर्डर. असे रेष ओढायची. असे कॉलम करून घ्यायचं तुम्ही पण. आता इथं नंबर सांगायचं. सांगा. 66 60 99 आता असेंडिंग ऑर्डर लावायच्या. मग सुरुवातीला कोणतं? 55 55. नंतर 66. नंतर 99 आणि डिसेंडिंग ऑर्डर मध्ये 99 66 55 करता येईल बाळांनो तुम्हाला. तुम्ही असे 20 उदाहरणं सोडून आणायचं मॅथच्या नोटबुकमध्ये. चालेल बाळांनो? करा.